घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सारंग त्याच्या हाताने ऐश्वर्याला चॉकलेट चारत असतं तर ऐश्वर्या बोलत बोलतच त्याच्या हातातील चॉकलेट घेते आणि स्वतः खात खातच त्याला विचारते, पण मला सांगा, आज आपण काय करणार आहोत एकत्र जमून? तर सारंग म्हणतो, खेळ खेळणार आहोत. तर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे कसला खेळ? तर सारंग म्हणतो, कधी हा कधी तो. आमची शरुताई आहे ना, तिला दमशिरा आवडतो. तर ऐश्वर्या म्हणते, दमशिरा? तर सारंग म्हणतो, तुम्हाला नाही का माहिती? ॲक्शन करून पिक्चर करायचा आणि तो समोरच्याने ओळखायचा. तर ऐश्वर्या म्हणजे, अच्छा, यू मीन दमशरेस, यू डंबो. तर सारंग म्हणतो, काय म्हणालात? तर ऐश्वर्या म्हणते, माझा पण फेवरेट आहे तो गेम. तर सारंग म्हणतो, हो, मला सुद्धा खूप आवडतो. मग कधी तो गेम खेळतो, कधी पत्ते खेळतो, कधी क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी, सगळं. तुम्हाला अजून काय आवडतं? तर ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला काय आवडतं? तर सारंग म्हणतो, बॅडमिंटन आवडतं मला खूप. माझी आणि दादाची टीम आहे, खूप भारी खेळतो आम्ही. तर ऐश्वर्या म्हणते, मग यावेळी आपण खेळू टीम म्हणून. त्यावेळी मंगल तेथे येते आणि ती ऐश्वर्या आणि सारंगला म्हणते, तुम्हाला बोलावलं आहे. तर ऐश्वर्या म्हणते, तू हो पुढे, आम्ही आलो. आणि असं म्हणून सारंगच्या जवळ यायला लागते. तर सारंग खाली बसतो आणि विचारतो, काय झालं? तर ऐश्वर्या त्याच्या केसात म्हणते, किती कचरा आहे, एक पान. आणि ती तसं करत ती पान काढते आणि म्हणते, असं छान राहायचं, एकतर इतके क्यूट दिसता तुम्ही. तर सारंग म्हणतो, किती काळजी घेता तुम्ही माझी. तर ऐश्वर्या म्हणते, मग घेऊ नको का? तर सारंग म्हणतो, घ्या ना. त्यावेळी ऐश्वर्या मनात विचार करते, माझ्या मनातला पिक्चर कोणीच ओळखू शकत नाही. आणि सारंगला म्हणते, चला दमशिरा. असं म्हणून त्याच्या हाताला धरून ती त्याला घेऊन जाते. बाहेर सगळे एकत्र आलेले असतात. त्यावेळी शर्वरी आणि विक्रांत तेथे येतात. तर नाना विक्रांतला तुमचं स्वागत, तुमचं स्वागत असं म्हणत असतात. तर शर्वरी म्हणते, नाना, मी सुद्धा आहे त्याच्यासोबत. तर नाना म्हणतात, तुझं स्वागत करायला आम्ही दोघं कामाचे नाही, ढोकळा वाट बघतोय तुझी तिकडे. तर शर्वरी धावतच ढोकळ्याकडे जाते. शर्वरी एकटीच ढोकळा खात असते. त्यावेळी नाना म्हणतात, जावई बापू सुद्धा आहे तिथे, त्यांना सुद्धा विचारा. तर शर्वरी म्हणते, त्याची काही गरज नाही, त्याचे लाड करायला तुम्ही सगळे आहात इथे, मलाच कोणी विचारत नाही. त्यावेळी सुमित्रा तेथे येते आणि म्हणते, अगं असं कसं, तुझा लाडका ढोकळा तुला विचारतय, काय शरू, आलीस का तू? आणि सगळे मिळून हसायला लागतात. गुलाब कॉमेंट्री करत असतो. तर तो म्हणतो, आज आहे मौजे रविवार आणि खेळायला जमलाय सगळा रणदिवे परिवार. सगळ्यात आधी सुमित्रा आणि नानामध्ये बॅडमिंटनची स्पर्धा लागलेली असते. त्यामध्ये सुमित्रा जिंकते. तर ऋषिकेश नानांना म्हणतो, नाना, उत्तम हरलात ना नेहमीप्रमाणे? तर नाना म्हणतात, अरे बायको पुढे नमतं घेतलं ना की बरं असतं, ती खुश तर घर खुश. तर सुमित्रा म्हणते, ऋषिकेश, मी ऐकतीये बरं का सगळं, लुटूपुटूची लढाई आणि लुटूपुटूची हार. तर नाना म्हणतात, बघितलं का, आपल्याला वाटत असतं आपण मोठा तीर मारलाय, पण बायकांना सगळं माहिती असतं. तर जानकी म्हणते, असतंच. तर ऋषिकेश म्हणतो, खरंय खरंय. आणि नाना सारंगला म्हणतात, सारंग, बघून ठेव रे बाबा, काय काय धडे गिरवायला लागणार आहेत ते बघ. तर सारंग हो म्हणतो. माझ्याकडे बघा ना, किती चॉईस आहेत, तुम्ही आहेत, दादा आहे, भाऊजी आहेत, सगळ्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत, मग मी नक्की कोणाचा धडा घेऊ? तर जानकी म्हणते, आता तुम्हाला तुमची तऱ्हा शोधायला हवी आणि ज्याची त्याची तऱ्हा त्याची त्याला गिरवू देत. काय ग ऐश्वर्या? तर ऐश्वर्या हो म्हणते आणि मनात विचार करते, मिस चमकू आहे नुसती, प्रत्येक बाबतीत हिलाच शेवटचा शब्द हवा असतो. त्यानंतर शर्वरी आणि विक्रांतची मॅच असते. त्यावेळी शर्वरी मध्येच म्हणते, मी नाही खेळणार. बघ ना दादा, हा प्रत्येक शॉट अंगावरच मारतोय. तर ऋषिकेश म्हणतो, तू असं मैदान सोडून न जिंकता कुठे चाललीस? आणि इकडे चल, मी खेळतो. तर विक्रांत म्हणतो, ऋषिकेशराव, चिटिंग आहे ही. तर शर्वरी म्हणते, हे बघ, आम्ही सगळी भावंड एकच आहोत, पण मी खेळले काय आणि दादा खेळला काय एकच. तर विक्रांत म्हणतो, दिस इज नॉट फेअर. तर ऋषिकेश म्हणतो, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. तर ऐश्वर्या मनात विचार करते, आजीसारखं ही सुद्धा कामाला येऊ शकते माझ्या. रडीचा डाव चालू असतो हिचा सारखा. ऋषिकेश आणि विक्रांत खेळतात. तर ऋषिकेश जिंकतो. त्यावेळी शर्वरी म्हणते, ये मी जिंकले, मी जिंकले. तर विक्रांत म्हणतो, तू नाही, ऋषिकेश दादा जिंकलेत. तर शर्वरी म्हणते, दादा जिंकला म्हणजे मी जिंकले आणि दादा मला कधीच एकटं पाडणार नाही आणि हरूही देणार नाही. तर विक्रांत म्हणतो, ओके बाबा, तू जिंकलीस, खुश. त्यानंतर ओवी आणि सारंगची मॅच असते. तर ऐश्वर्या सारंगला बेस्ट ऑफ लक करते. तर ओवी जिंकते. त्यानंतर ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते, आपण टीमने खेळू, मी, सारंग आणि जानकी वहिनी, ऋषिकेश दादा. चालेल ना वहिनी? तर जानकी म्हणते,
हो चालेल ना, आपण टीमने खेळू. मी ऐश्वर्या एका टीममध्ये आणि सारंग भाऊजी आणि हे एका टीममध्ये. चल ग ऐश्वर्या, आज या दोन्ही पुरुषांना दाखवून देऊया बायका यांना कसं हरवतात. तर ऋषिकेश म्हणतो, आम्ही सुद्धा काही कमी नाहू आहोत. काय रे सारंग. त्यांची मॅच सुरू असते. ऐश्वर्या खेळत खेळतच जानकीला धक्का देत असते. पहिला राऊंड ऋषिकेश आणि सारंग जिंकतो. त्यावेळी ऐश्वर्या मनात विचार करते, आता बघच तू जानकी, दुसरा राऊंड ही ऐश्वर्या कशी जिंकते. त्यावेळी जानकी सुद्धा मनात विचार करते, मस्त खेळते ही, पण असं डबल्समध्ये डॉमिनेट नसतं करायचं ग. आधीच्या राऊंडमध्ये माझ्यामुळे हरली असं वाटतंय तिला. सेकंड राऊंड ऐश्वर्या आणि जानकी जिंकतात. तर जानकी ऐश्वर्याला टाळी द्यायला जाते, तर ऐश्वर्या तिच्याकडे लक्ष देत नाही. तिसरा राऊंड खेळत असताना ऐश्वर्या खाली पडते, तर सगळे तिच्याजवळ येतात. डॉक्टर ऐश्वर्याला चेक करत असतात. तर ऐश्वर्या खूप ओरडत असते आणि सारखं दुखतंय दुखतंय असं म्हणत असते. तर सारंग म्हणतो, डॉक्टर नीट चेक करा ना, काय झालंय त्यांना. दुखतंय त्यांना आणि सहन मला होत नाहीये. तर डॉक्टर म्हणते, लागलंय त्यांना आणि दुखतंय तुम्हाला. तर सगळे थोडंसं हसतात. तर सारंग म्हणतो, तसं नाही, पण जास्त दुखतंय ना. तर नाना म्हणतात, तसंच असतं डॉक्टर, नवरा बायको एकजीव झाले ना त्याचं लक्षण आहे ते. तर ऐश्वर्या मनात विचार करते, एक जीव माय फूट. तर डॉक्टर म्हणतात, बरोबर आहे, मी पण तेच म्हणणार होते. बरं सारंग घाबरू नका, त्यांना फ्रॅक्चर नाही आहे, त्यांचा पाय फक्त थोडा मुरगळला आहे. तर सारंग म्हणतो, पण डॉक्टर खूप दुखतंय हो त्यांना, ते दुखणं बंद करण्यासाठी काही देता येईल का ते बघा ना. तर डॉक्टर औषधे लिहून देतात आणि म्हणतात, एवढ्या औषधांनी त्यांना बरं वाटायला लागेल. डॉक्टर जातात. सारंगसुद्धा औषधं आणायला म्हणून निघून जातो. तर सुमित्रा म्हणते, बरं झालं बाई, थोडक्यात निभावलं. तर नाना म्हणतात, चला आपण सगळे बाहेर जाऊ, त्यांना थोडा आराम करू दे. तर शर्वरी म्हणते, काय ग ऐश्वर्या, आपली मॅच राहिली, नेक्स्ट टाईम, पण आता आराम कर. जानकी बर्फ आणायला जाते. तर सुमित्रा ऐश्वर्याजवळ बसते आणि तिला विचारते, बाळा खूप दुखतंय का ग. आता सारंग येईल ना मलम घेऊन, मग मी लावून देईन. तुझी आई असती तर लावून दिलंच असतं ना, मग मी लावून देईन. जानकीसुद्धा तेथे बर्फ घेऊन आलेली असते. ती म्हणते, आई मी लावून देते ना मलम. तर सुमित्रा म्हणते, जानकी तू असलीस ना की मला कसली काळजीच नसते. आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या ही जानकी म्हणजे आपल्या घराचीच आई आहे बरं का. आमच्या सगळ्यांचीच एवढी काळजी घेते ना, अगदी हलक्या हाताने तुला मलम लावून देईल. तर ऐश्वर्या मनात म्हणते, जानकी जानकी जानकी, कान इटले माझे. त्यावेळी सारंग तेथे मलम घेऊन येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो, मलम आणलंय, आता वाटेल बरं. तर जानकी मनात विचार करते, किती प्रेम आहे सारंग भाऊजींचं. रामराया हिला त्याचं मोल कळू दे रे. त्यानंतर सारंगला नाना बोलावतात म्हणून सारंग बाहेर जातो. तर जानकी ऐश्वर्याच्या पायाला मलम लावून देत असते. त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, परिस्थिती बदलायला वेळ नाही लागत ना जानकी वहिनी. म्हणजे बघा ना, काल हाच हात तुम्ही माझ्यावर उगारण्याच्या बेतात होतात आणि आज याच हाताने तुम्ही माझा पाय धरलाय. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. शर्वरी सुमित्राकडे तिचा हार मागत असते. तर सुमित्रा म्हणते, मी तो जानकीकडे दिला आहे ठेवायला. मग शर्वरी तिच्याकडे मागते. तर जानकी म्हणते, पण मी तर तो हार पॉलिशसाठी दिला आहे, ते 2 आठवड्यांनी घेऊन येणार आहेत. तेव्हा ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, ही शर्वरी खूप कामाची आहे, काहीतरी जुगाड करावाच लागेल. तर ऐश्वर्या शर्वरीला म्हणते, तुम्ही मला मलम लावून देता का, जानकी वहिनींच्या रूममध्ये आहे. तेव्हा शर्वरी जानकीचं कपाट उघडते. तर त्यात तिला तो हार दिसतो आणि ती जानकीला जाब विचारायला येते. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या भागात.